मी इथून पुढे कॉमेंट्रीची धुरा घोगरे सरांकडे देतो. SB पाटीलचे बेस्ट कॉमेंटेटर. सध्या सुरू असणारा सामना हा क्वालिफायर 2 SBP प्रीमियर लीग मधला हा सेकंड लास्ट सामना. तुफानी जोडी मैदानात उतरली. वैभव कवडे आणि भांडगावचा ढाण्यावाग प्रतीकवीर. दोन्ही संघ तुल्यबळ. या सामन्यासाठी पंच म्हणून लाभलेत ते सैफ आणि संकेत. व्यक्तिगत पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो ओमकार बसाते. बी सिव्हिलचा स्टुडंट आहे. प्रतीकवीर सामना करेल. अतिशय अनुभवी पंच आहेत दोन्ही. पहिला चेंडू चैतन्य थिटे यांनी आपल्या संघासाठी 3 धावा अडवलेल्या आहेत. YouTube लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. त्यांचे मनापासून आभार मानण्यात येत आहे. खूप मेहनत घेतली त्यांनी. जोरदार टाळ्या एकदा YouTube लाईव्ह झाले. परत एकदा तटवलेला चेंडू आहे. 1 धाव पूर्ण. गचाळ क्षेत्ररक्षण. दुसरी धाव पूर्ण. ऍक्शन मेनियाकडून ऍक्शन करण्यात आलेली. ओमकार बसाते यांचा पुढचा चेंडू. तटवलेला चेंडू आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ऍक्शन मेनिया मोंडफणे ENTC डिपार्टमेंट. पुढचा चेंडू बसाते यांचा प्रतीकवीर यांना. तटवलेला चेंडू आहे. परत एकदा पूर्ण पाहायचे. धावबाद होतोय का नाही. जोरदार टक्कर झालेली आहे बॉलर आणि बॅट्समनची. लागले का बघा. बसाते यांच्या डोक्याला थोडीशी दुखापत. 1-1 धावेसाठी झुंजावं लागतंय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. यातला जो विनर असेल तो फायनल खेळेल. परत एकदा तटवलेला चेंडू 4 धावांसाठी. ओमकार बसाते यांना खणखणीत चौकार वैभव कवडे यांच्याकडून. पुढचा चेंडू बसाते यांचा. दोन्ही यष्टी रक्षक आणि बॉलर अतिशय चपळ खेळाडू आहेत. तटवलेला चेंडू 1 धाव पूर्ण. 1-1-4 1-1-4 केलं तरी काही अडचण नाही. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्येत बदलून धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर झाली ती 10 बिनबाद 10. शशी पटणे यांचं हार्दिक अभिनंदन. संपूर्ण लीगला त्यांनी मेन कॉमेंटेटरला सहकार्य केलेलं आहे. साथ दिलेली आहे आणि बारीक अचूक लक्ष त्यांचं सामन्यांवरती आहे. वैभव कवडे यांच्या बॅटमधून निघालेला खणखणीत चौकार. पहिला चेंडू शंतनू गाते यांचा सीमारेषेच्या बाहेर धाडलेला आहे. वैभव कवडे ENTC डिपार्टमेंटचा नावाजलेला खेळाडू आहे. ज्याने की प्लेअर ऑफ द टुर्नामेंट घेतलेली. परत एकदा तटवण्याचा प्रयत्न. न समजलेला चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्या संघासाठी करतायत ते शंतनू गाते. व्यक्तिगत पहिलं संघाचं दुसरं षटक टाकतायत. पुढचा चेंडू. शंतनू गाते यांचा. तटवलेला 1 धाव पूर्ण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण किशोर सुरास यांचं. 45 नंबर जर्सी मध्ये खेळतायत. बी सिव्हिलचे खेळाडू आहेत.
या सामन्यांसाठी बहुमोल असं योगदान आपल्या कॉलेजचे अल्युमिनी स्टुडंट्स यांनी दिलेलं आहे. परत एकदा प्रतीक वीर यांच्या बॅट मधून निघालेला नेत्रदीपक चौकार, ज्यांच्या सहकार्याने ही लीग भरली, ज्यांनी बहुमोल असं योगदान आपल्याला दिलंय ते शिवराज शिर्के, वावर मेन्सवेअर. सर्व हॉस्टेलच्या मुलांना कळवण्यात येते की आपल्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, स्वतः काम करून शिकतोय दुकान बघत बघत. वावर मेन्सवेअरचे मालक शिवराज शिर्के यांनी 11,000चं प्रथम पारितोषिक दिलेलं आहे. द्वितीय पारितोषिक आहे बबलू भैया देशमुख व सागर देवकात यांच्याकडून 9,000. तृतीय पारितोषिक दिले ते स्वप्नील बांडगर 7,000. चतुर्थ पारितोषिक दिले ते अक्षय राजपूत सर 4,000. यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आहे. 2 ओव्हर 27 रन. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 27. आमच्या 5 षटकामध्ये एवढ्या होत नव्हत्या, त्यांनी 2 षटकामध्ये केल्या 27. ओमकार बसाते व्यक्तिगत दुसरं, संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेत. रायगड राजधानी टीम कुठे आहे काय माहिती, मी एकटाच राहिलो का काय संघातला. षटकार वैभव कवडे बाद. ओमकार बसाते यांनी पहिल्याच चेंडूवरती बाद केलेलं आहे मेन फलंदाज वैभव कवडे यांना. साहिल सर यांचं जोरदार टाळ्याने मैदानात आगमन होत आहे. या कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर सुहास मस्के यांनी पुण्याचं काम करायचंय. एकच ज्या आणला असेल त्यांनी आणलंय म्हणलं, 2 आणले. जोरदार टाळ्या होऊ द्या, कधी नाही ते पावलेत. सुहास मस्के कडक शॉट, कडक फिल्डिंग आणि 4. हे पहा प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे ते खेळाडू आहेत. यश नवले शांत संयमी खेळ करतात. शंतनू गाते सामन्याचा मास्टर माइंड आहे. गुंडा फेक बॉलिंग चालू आहे ते ओमकार बसाते यांच्याकडून. शिवाची आठवण आली आम्हाला, शिवा वाघमोडे यांची. गुंडा फेक शिवा, तसाच काय तो खंदा मारतायत ओमकार बसाते. जबरदस्त मॅच. तटवलेला चेंडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, तेवढा चपळ थ्रो. 1 धावेवरती समाधान मानावं लागते साहिल बागवान सर यांना. आपल्या संघासाठी चितेच्या चपळानं 3 धावा अडवलेल्या आहेत त्या सूरज नाईक नवरे यांनी, एनटीसी डिपार्टमेंटचे टॉपर. परत एकदा ऍक्शन मेनिया मुंडफणे जबरदस्त फिल्डिंग करतायत. आपल्या संघासाठी धावांवरती अंकुश ठेवतायत. अभेद्य भिंत आहे, त्यांना कदाचित मागे दिसलं नसेल कोण आहे. 4 धावा. गचाळ क्षेत्ररक्षण कलीम काजी यांच्याकडून. अनुभवाचा फायदा त्यांना होताना दिसत नाही. वय वर्ष 50 दिसताना दिसतात 30चे पण आहेत 50चे. आमचे परम मित्र कलीम भाई काजी. 3 ओव्हर 37. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या वाढते. धाव संख्या वाढून होती ते 37. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा. दोन दिवस पुरल सगळ्या.
पुढचा चेंडू किशोर सुरवास यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. गोलंदाजीसाठी कोण आलंय बघा. यश नवलई, ज्यांच्या नावातच यश आहे. पाहायचंय किती यश घेऊन येत आहेत ह्या ओव्हर मध्ये. 19 चेंडू 38 धावा. वाईड. चार. मी पळत नसतो, जागेवरच मारत असतो. उत्कृष्ट गोलंदाजी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. जजमेंट चुकलेलं पण परत कव्हर केलं सूरज यांनी. पुढचा चेंडू प्रत्येक वीर साठी खिंड लढवतोय. अडवलेला आहे. अभेद्य भिंत आहे, कसा का होईना पण तो अडवतोच. 12 नंबर मोरे पाटील. मॅचच्या आधी माझ्या जवळ येतोय सर प्रोजेक्टला, मी तुमच्याकडे आणि तुमच्या विरोधात खेळतोय म्हणून. असू दे पण आता काय, शांत खेळाडू आहे, आज्ञाधारी आहे. परत एकदा चौकार. रिव्हर्स स्वीप अतिशय नेत्रदीपक फटके साहिल बागवान सर यांच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हर 49 रन. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावा. जे लकडे स्ट्रॅटेजी बनवतो एकटाच, लाईट कडे बघत बघत. काटक शरीरयष्टीचा जय लकडे, अण्णाप्रमाणे शरीरयष्टी. मॅक्सी गायकवाड कुठे दिसत नाहीत मैदानात. मॅक्सी आहेत, मॅक्सी आहेत. पिळदार शरीरयष्टी. सोन्या कुठे आहे? सोन्या, सोन्या काय करतोय सोन्या माग? अरे सगळ्यात महागडा खेळाडू, सगळ्यात बाद खेळलाय तू. ये पुढे ये, लाजू नकोस. आम्हाला वाटलं काहीतरी करशील त्या 4400 4800 मधनं. काय कामाचा नाही तू. पुढचा चेंडू व्यक्तिगत दुसऱ्या संघासाठी 5वं षटक घेऊन आलेत शंतनु गाते. एक धाव काढून साहिल बागवान सर यांना स्ट्राइक देत आहेत. ORS ची तयारी चालली. सामना 12-1 वाजता चालू असल्यामुळं चौकार. त्यांना माहिती आहे कलीम काजी सर सर विनय सरची जागा घेतली. आता 2 चौकार सोडल्यावर सगळे अडवायचे. आता आता आणला. गेलं तर किती अडवणार आहे.
किती जरी चांगली केली तर किती अडवणार आहे ते कसं थांबले मुलपणी. वाईड गेला का मारला आता आता मारला का स्कोर 58. आणि बाद. आपल्या संघासाठी व्यक्तिगत धावसंख्या केली ती साहिल बागवान सर यांनी 26. बहुमोल असं योगदान देऊन तंबूत परत आहेत. किती चेंडू मध्ये 26. 10 चेंडू मध्ये 26. 260 चा स्ट्राईक रेट ज्यांचा. स्कोर सांगायचा आहे 58. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 58. त्यामधलं बघा 10 चेंडू मध्ये 26 साहिल बागवान सरचे आहेत. म्हणजे 20 चेंडू मध्ये 22 धावा फक्त इतर फलंदाजांना घेता आलेत. वाईड नोच्या सोडा त्यातल्या. म्हणजे बघा चेअर असल्या तर मुलांना विनंती आहे चेअर घेऊन यायचे इकडे. 1-2 चेअर इथं लागतायत. हांगे योगीराज हांगे विनंती. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 58. धावांचा डोंगर उभा केलाय संघाने. शेवटचं षटक घेऊन आले ते सूरज नाईक नवरे. काय करिश्मा करतायत पाहायचंय. एक ठेवाय 2. आणि ओपनिंग फलंदाज गेलेले प्रतीकवीर बाद होताना तंबूत परततायत. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली त्यांनी. करो किंवा मरो अशी परिस्थिती आहे. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. कोण 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 त्यांनी तुम्हाला एकदा हरवलंय साहिलनं. आम्ही जिंकू शकतो. 780 उगाच घालली आपण. मादर सर लय भारी आहे. पोटरे बी नाही खेळत एवढा. अवघाण्या पोटरे दोन्ही साईडने खेळते ती राईट टीव्ही लेफ्ट टीव्ही. तुम्हाला त्याचं अजून माहित नाही. राईट टीव्ही खेळते आणि लेफ्ट टीव्ही खेळते आणि तेवढे स्ट्रॉंग फटके. एवढा रात्री मोबाईल पडलाय. शेवटचं षटक अतिशय उत्कृष्ट पडतंय ते म्हणजे सूरज नाईक नवरे यांचं. हाताचे ऍक्शन फास्ट आहे ते पण बॉल स्लो टाकतायत. बघूया काय होतंय. पुन्हा एकदा मागे जाणार बॉल. बाद आहे. अतिशय सुरेख षटक टाकलं ते म्हणजे शेवटचं सूरज नाईक नवरे यांनी. आणि धावा झाल्यात 60. जिंकण्यासाठी 61 धावांचं आव्हान आहे ते म्हणजे सिंहगड पलटण संघाला. सुरेख षटक टाकलं शेवटचं. 2च रन दिल्या शेवटच्या षटकामध्ये. आणि जिंकण्यासाठी आता सिंहगड पलटण संघाला 61 धावांचं आव्हान. चैतन्य थिटे जोपर्यंत आहेत तोपर्यंत संघाला खूप साऱ्या आशा आहेत.
जिंकण्यासाठी 61 धावांचं आव्हान. क्वालिफायर 2 चा होणारा सामना. सीड यांनी टोरना असं जोरात बोलले. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू वैभव टू शंतनू. सुरेख फटका मारलाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणासाठी कोण आहे? गणेश पोटरे. आतापर्यंत एक 35 ते 40 धावा अडवल्या असतील त्यांनी लीग मध्ये. तो म्हणजे गणेश पोटरे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आजही आम्हाला आठवतंय SB पाटील स्कूलमध्ये खेळायचो तेव्हा अख्खी एक साइड तो कव्हर करायचा. पहिला चेंडू 1 धाव. दुसरा चेंडू अतिशय सुरेख फटका आणि चौकार. ओमकार बसाते. ओमकार बसाते जोपर्यंत पिचवर असेल तोपर्यंत सिंहगड पलटणसाठी एक उमेद नेहमीच राहील की सामना आपल्याला खेचता येऊ शकतो. 61 धावांचं आव्हान आहे. पुन्हा एकदा तिकडेच मारला चेंडू. सिद्धेश ठोंबरे यांचा चांगला थ्रो, पण जर बॅक झाला नसता तर मला वाटतं इकडे सिद्धेश ठोंबरे यांचा अतिशय उत्कृष्ट कॉन्फिडन्स. दिवसाच त्यांना डोस भेटला होता त्यामुळे रात्रीची फिल्डिंग चांगली. सिद्धू यांचे खूप सारे सपोर्टर. चांगलं क्षेत्ररक्षण साहिल बागवान सरांचं. संघासाठी 3 धावा वाचवल्यात त्यांनी. सिद्धू आणि जय लाकडे दोघांची जोडी आहे. एकदा हा पडणार एकदा तो पडणार ठरवलंय दोघांनी पण बॉल काय जाऊन देत नाहीत आणि संघासाठी ते महत्वाचं आहे. षटक संपले. एका षटकानंतर धावसंख्या झाले 8. आमच्या आधीच तयार असतात ते. षटक संपलं की आभारी आहे. धावसंख्या 8. यूट्यूबच्या इथे प्रेझेंट असलेल्या सगळ्यांचंच आभार. स्वतः यूट्यूबवाल्यांचा आभार. त्याचबरोबर तिथे असलेले शशी पटणे इलेक्ट्रिकलचे ज्यांनी ई कार बनवले ते सगळे खेळाडू तिथे आहेत. एका षटकाच्या समांतर धावसंख्या झाली ती म्हणजे 8. जिंकण्यासाठी 61 धावांचं आव्हान आहे. 6 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे तुमच्याकडे टेम्परामेंटची गरज आहे. ॲटलिस्ट एक बॅट्समन हा 5 ते 6 ओव्हर खेळला पाहिजे तर सामना खेचून येऊ शकतो. गोलंदाजीसाठी आलेत साहिल बागवान सर टू ओमकार बसाते. फलंदाज ऑफ बॅलेन्स झालेले आहेत. चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. मोकळ्यातच पडणारे सिद्धेश ठोंबरे.
बघूया पुढचा चेंडू. साहिल बागवान सर टू पुढे सरसावत मारला, अतिशय सुरेख फटका. शांतनू गाते चांगला फलंदाज आहे. फर्स्ट इयर मधले काही 4 ते 5 खेळाडू आहेत, त्यातला हा एक खेळाडू जे शांततेने खेळ खेळतात आणि खेळ सुद्धा चांगला आहे त्यांचा. बॅनर बी तुम्हाला शेजारीच पाहिजे. साहिल सर यांचा गुगली बॉल त्यावरती फसले होते. शांतनू फुलटॉस चेंडू होता. फिरणार आहे बॉल हा. सिद्धू ठोंबरे आधी जम कसं उडी कशाला मारत होता. दोन्ही चांगले क्षेत्ररक्षक आहेत. ते उडी बी मारतोय तो डाई बी मारतोय. आणि बाद. शांतनू गाते बाद झालेला आहे. चांगला झेल पकडलाय तो म्हणजे आदित्य. धावसंख्या झाली 2 ओव्हर 15. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 15. जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये आता 46 धावांचं आव्हान आहे. यशाला पटायची स्वतः 15 धावा झाल्या आहेत. 2 षटक 4 षटकामध्ये 46 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडूत 46 धावा. प्रतिषटक 11.5चं आव्हान. पुन्हा एकदा आणि 4 धावा. पुलचा फटका मारला होता. काही हरकत नाही. चला पहिल्या चेंडूवरती मिसफील्ड झाली आणि चौकार आलाय. प्रतीक इकडे जा. हो हो. प्रतीक पाणी घे रे बाबा. तर आम्ही असं वॉर्निंग दिलेली लेग अंपायरने हाताची गोलंदाजांना.
पुढचा चेंडू सर मरकुरी बारी का धावसंख्या झाली ती म्हणजे 21 तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. आता आमचा आयफोन नाही तो. पुढचा चेंडू बघूया काय होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण आदित्यचं. षटक संपतंय. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 22. 18 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे म्हणजे प्रति षटकामागे 13ची सरासरी. सामना कधीही कुठेही झुकू शकतो. एखादा चांगला षटक फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये येतील परत ते. आणि तेवढंच जर एखादं माफक षटक पडलं 5, 6, 7 धावांचं तर गोलंदाजी करणारा संघ पुन्हा एकदा कमबॅक करेल. चांगला चेंडू, यॉर्क पद्धतीचा चेंडू, त्यावरती 1 धाव घेतले. मला वाटतं यश नवले अजूनही तंबूत आहेत. ते जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत चांगला फलंदाज तंबूमध्ये. सूरज सुद्धा चांगला फलंदाज आहे पण कुठेतरी मोमेंटम घ्यायची गरज आहे. अतिशय सुरेख फटका बघूया. बघायचं एकदा. चांगलं क्षेत्ररक्षण केले आणि 1च धाव. सर वेल बिल्डिंग बाजीगर तो बाजीगर. आणि फलंदाज बाद झालेले आहेत. ओमकार बाहेर यायचंय. ओमकार बाहेर यायचंय. चला काही हरकत नाही. जयलाकडे यांनी वर्ल्ड कप जिंकल्यासारखं ओरखायचं नाहीये. अजून खूप साऱ्या गोष्टी बाकी आहेत. एक काम करा, तुम्ही जिंकलात कप पण तुम्हाला, पण ओरडू नका. यश नवले चांगला फलंदाज, खूप उशिरा आलाय. चांगला फलंदाज पण चौथ्या षटकामध्ये येऊन काय करायचं चांगल्या फलंदाजाने मला सांगा. हाच फलंदाज जर 1 डाऊनला असता, ओपनिंग असता तरी सुद्धा चाललं असतं. चांगलं क्षेत्ररक्षण गणेश पोटरे यांचं. सुयशाची उज्ज्वल हमी गणेश पोटरे. बॉल तिथून काही जात नाही. फलंदाज बाद झालेले आहेत. झेल बाद झालेले आहेत. बाजीगर संघ याला त्यांचा विसर्जित केलेला आहे संघ. बाजीगर संघ विसर्जित केलाय. पुढच्या वर्षी नव्या नावाने संघ येणार आहे त्यामुळे बाजीगर संघ आता विसर्जन केलंय त्यांचं अश्वमेध मध्ये. एक दिलजले म्हणून संघ येणार आहे त्यांचा आता येणाऱ्या काळात. आणि चांगलं क्षेत्ररक्षण
बाउंड्री बाहेरची आहे, बाहेरची बाउंड्री. बाहेरची आहे, बाहेरची आहे. फिल्डिंग आहे, वेल फिल्डिंग. मस्त सर. मस्त रे, मस्त. दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. 4 कंप्लीट 27. आभारी आहे. 4 कंप्लीट 27. 2 षटकामध्ये 34 धावांची गरज आहे आता. ह्यो देशनी 15-16 मारले. 12 बॉल 34 आवश्यकता. चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. एकच धाव. धाव संख्या स्थिरावली होती म्हणजे 28 वर. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. नाहीये बॉल आणि बॅट याच्यामध्ये 1.5 फुटाचा अंतर युट्यूब मध्ये. आता हे बघा दिलस्कूप बघायला मिळणार का? गणेश पोटरे, गणेश पोटरे यांच्यावरती खूप साऱ्या संघ मालकांची नजर होती. मित्रांनो, एक बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड सुद्धा पुढच्या लीगला ठेवला जाईल आणि तो आधीच गणेश पोटरेंना देऊन टाकायचा. कारण बाकीचे काही जण अचानक एखादा कॅच घेऊ शकतात, चौकार, एखादा अचानक चांगली फिल्डिंग करू शकतो, पण कंटिन्युअसली चांगली फिल्डिंग करणं खरंच कठीण आहे. आणि फक्त आपल्या समोरचाच बॉल नाही तर आजूबाजूचा सुद्धा. अरे ती ॲप चालणार त्यांचं. बाहेर पडतो डायरेक्ट. नाही. फलंदाज बाद झालेले आहेत. 7 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. ओव्हर झाले का? 5 कंप्लीट 35. 35. ओके. 26 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकामध्ये 26 धावांची गरज आहे. आम्ही काय नाव चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवरती एकच धाव. जिंकण्यासाठी आता 5 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. ह्या सामन्यातून जो विजयी संघ होईल तो सुवर्ण शिवनेरी संघाबरोबर फायनलचा सामना खेळेल. चांगला फटका. सुरवसे यांचा चौकार. चार चेंडू 21 धावा. तीन चेंडू 20 धावा. एक पाय सुवर्ण शिवनेरी संघासोबत खेळण्यासाठी विजयी तोरणा संघाने फायनल मध्ये ठेवलेलं दिसतंय. 3 चेंडूमध्ये 20 धावा.
क्रिकेट आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत काही घडू शकतं. चौकार, चांगली फलंदाजी रणजित मुंडफाने यांची. प्रेक्षकांकडून जल्लोष होताना. जेवढे खेळाडू आहेत तेवढेच राहिलेत. सोन्या गायकवाड पुढे येऊन बसायचंय. मागील एखाद्या जर वाहन बिन आलं त्याच्या खाली चिरडून जाल. वाईड चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. आदित्य यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. दोन्ही संघांचं अभिनंदन. विजयी तोरणा संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि सिंहगड पलटण संघाने या लीग मधील तृतीय क्रमांक पटकावलाय. दोन्ही संघांचं अभिनंदन. तसेच चतुर्थ क्रमांक पटकावलाय तो म्हणजे राजधानी रायगड संघाने. सिद्धू ठोंबरे बॉल आले स्वतःकडे दोनच पण 5 वेळा पडलाय. चला रेस्ट घ्यायची 5 मिनिटाची आणि त्यानंतर फायनलचा टॉस उडवण्यासाठी यायचंय. फायनलचा सामना होणार आहे तो म्हणजे सुवर्ण शिवनेरी विरुद्ध विजयी तोरणा. प्लेअर ऑफ द मॅच प्रतीकवीर. चला फायनलचा होणारा सामना दोन्ही संघांनी वॉर्मअप करून घ्यायचंय. पाचच मिनिटात या लीग मधला शेवटचा फायनलचा सामना सुरू होतोय. टॉस करून घ्यायचाय. अण्णा निकम साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या फायनल सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे. सपकाळ सर व निकम सर यांना विनंती आहे. दोन्ही संघ तयार राहायचे. फायनलचा सामना त्वरित सुरू होतोय. लाईन अप